नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा, नवीन तारीख जाहीर केलेली आहे. आत्ताच नुकती नवीन जी तारीख आहे ती नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. तर ही नवीन तारीख काय आहे त्याबद्दल तुम्हाला सांगतो आणि या नवीन तारीखचं काय महत्त्वाचं अपडेट आहे ते तुम्हाला समजून जाणार आहे. नवीन तारीख त्यांनी का जाहीर केलेली आहे, कोणासाठी केलेलं आहे आणि कशासाठी ही नवीन तारीख जाहीर केलेली आहे ते लाडकी बहीण योजनेवाले सर्वांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. आणि लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते घेतात, लाडकी बहीण योजनेचे जे लाभ घेतात, ज्यांना पैसे भेटत आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांना पैसे भेटलेले नाहीत त्यांच्यासाठी पण, म्हणजे ज्यांना पैसे भेटले आणि ज्यांना पैसे भेटले नाही अशा सर्वांसाठी ही नवीन तारीख आहे. आणि ही नवीन तारीख जाणून घेणं खूपच गरजेचे आहे. आत्ताची जाहीर केली, आताची नवीन तारीख त्यांनी जाहीर केली. रोज लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही ना काही निर्णय घेतले जात आहेत, काही ना काही नियममध्ये बदल, काही ना काही नवनवीन अपडेट, रोजच काही ना काही आपल्याला माहिती पाहायला मिळत आहेत. तशीच आता ही एक नवीन तारीख त्यांनी आता नुकतीच घोषणा केलेली आहे आणि नवीन तारीख जाहीर केलेली आहे. तर ही नवीन तारीख तुम्हाला सांगतो. तसेच महत्त्वाचं तुम्हाला एक काम करावं लागणार आहे. ज्यांना पैसे आले नाहीत तर त्यांच्यासाठी मोठी अपडेट आहे, ती अपडेट पण सांगतो. तुम्हाला जरी पैसे आले नसतील, सपोज तुम्हाला पहिले 3,000 रुपये भेटलेले आहेत, राईट, 3,000 रुपये भेटलेले आहेत आणि या महिन्याचे तुम्हाला 1,500 रुपये अजूनपर्यंत भेटले नसतील तर ते कसे भेटणार आहेत ते समजून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना अजूनपर्यंत 1 रुपया पण भेटलेला नाही त्यांना पैसे कसे भेटणार आहेत त्याबद्दल पण घोषणा झालेली आहे. मुख्यमंत्री साहेबांनी सर्वात मोठी ऑर्डर, सर्वात मोठी तारीख जाहीर केलेली आहे. ते सर्व आपण बघूया. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा. चला, काय महत्त्वाचे अपडेट आहेत सर्व अपडेट आपण आता जाणून घेऊया. आता पहिली ही महत्त्वाची माहिती बघा. लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत, ही प्रोसेस केल्यास खात्यात लगेच जमा होतील. बघा, तुम्हाला जरी पैसे भेटले नसतील तर तुम्हाला ही प्रोसेस करावी लागणार आहे. ही प्रोसेस केल्यानंतर लगेच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत, लगेच, तुरंत लगेच पैसे जमा होणार आहेत. हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, 100% गॅरंटीने सांगतो. कारण ही प्रोसेस केल्यावरच आता पैसे अनेक महिलांच्या खात्यावरती येत आहेत. अनेक महिलांना 4,500 रुपये आलेले आहेत, कारण त्यांची ही प्रोसेस झालेली होती, त्यामुळे त्यांच्या खात्यात पटापट 4,500 रुपये पडून गेले. काही महिलांना पहिले 3,000 रुपये भेटले होते, त्यांना पण पटापट हे 1,500 रुपये भेटून गेले. का भेटून गेले? कारण त्यांनी ही प्रोसेस केलेली आहे. तुम्ही ही प्रोसेस केलेली नाही, त्यामुळे तुमचे पैसे अजूनपर्यंत भेटले नाहीत. तर काय महत्त्वाची माहिती आहे, ती प्रोसेस कोणती आहे ती प्रोसेस आपण जाणून घेऊया. आणि महत्त्वाचं म्हणजे नवीन तारीख, ती नवीन तारीख पण समजून घ्या. ज्यांना पैसे भेटलेले आहेत त्यांच्यासाठी ती नवीन तारीख आहे आणि ज्यांना पैसे अजूनपर्यंत भेटलेले नाहीत त्यांच्यासाठी ती नवीन तारीख आहे. म्हणजे सर्वांसाठी ही नवीन तारीख त्यांनी जाहीर केली आहे. ती तारीख आपण समजून घेऊया. पहिली ही प्रोसेस समजून घ्या. तर बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या अकाउंटला जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिलांच्या ज्या अकाउंटला पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, अनेक महिलांच्या खात्यात पैसे आलेले आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. अनेक महिलांच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत, तर अनेक महिलांच्या अकाउंटला अजूनही पैसे जमा झाले नाहीत. बघा, अनेक महिला आहेत, त्यामध्ये तुम्ही पण असाल की तुम्हाला अजूनपर्यंत पैसे भेटलेले नाहीत लाडकी बहीण योजनेचे. काही घाबरू नका, टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, मी तुम्हाला सर्व सांगतो. टेन्शन तुम्ही बिलकुल घ्यायचं नाही, तुम्हाला सर्व माहिती इथे भेटणार आहे. आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व माहिती दिली जाते. हे बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे न येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यामध्ये तुम्ही फॉर्म भरताना जर तुम्ही काही चुका केल्या असतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. बघा, महत्त्वाची अपडेट, सर्वात मोठी अपडेट, जरी तुम्ही फॉर्म भरताना काही चुका केल्या असतील तर तुम्हाला पैसे कसे भेटतील? बरोबर आहे की नाही? कारण त्यामध्ये तुमची चूक असेल, बँक अकाउंट नंबर तुम्ही चुकीचा टाकलेला असेल किंवा काही वेगळे कारण असू शकतं. ठीक आहे, आता तुम्ही सर्व व्यवस्थित टाकलेलं आहे, तुम्हाला पहिले 3,000 रुपये भेटले, मग आता का पैसे नाही भेटले? तर जाणून घ्या, आता त्याबद्दल पण माहिती सांगतो. तर बघा, अनेक कारणं आहेत, सर्व कारणांवरती आपण समजून घेणार आहोत. तर बघा, तुम्ही फॉर्म भरताना जरी चुकी केली असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. त्याचसोबत तुमचे बँक अकाउंट आधार नंबर लिंक नसेल तरी पैसा जमा होणार नाही. महत्त्वाचं DBT लिंक, आधार लिंक बँकेला असणे गरजेचे आहे. जरी ते नसेल तर पैसे कसे येतील? कारण DBT म्हणजे
डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनुसार DBTनुसार तुमचे पैसे हे स्कीमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे पाठवले जातात. आणि जर तुमचं DBTच एनेबल नसेल तर मग पैसे कसे येणार? आधार लिंक जरी बँकेला नसेल तर पैसे कसे येणार? त्यामुळे हे काम करणे खूपच गरजेचे आहे, तेव्हाच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. बघा इथे त्यांनी सर्व सांगितलं की जरी आधार लिंक नसेल तरी पैसे जमा होणार नाही. याचसोबत तुमचे DBT स्टेटस हे ऑन असायला हवे. DBTचं जे स्टेटस आहे ते ऑन नसेल तर पैसे नाही भेटणार. हे बघा आता महत्त्वाचं, जर तुम्हाला हे पैसे आले नसेल तर तुम्ही ही प्रोसेस करा. आता काय प्रोसेस करायची आहे बघा, जर तुमच्याही अकाउंटला पैसे आले नसतील तर त्याचे कारण DBT एनेबल नसणे, तुम्हाला त्यासाठी DBT एनेबल करावे लागणार आहे. हे ऑन करण्यासाठी तुम्हाला एक वेबसाईट दिलं आहे. तर काही बँकांचं ह्या वेबसाईटवरती होऊन जातं, परंतु काही बँकांचं होत नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, डायरेक्टली तुम्हाला बँकेत जाऊन EKYC नावाचा फॉर्म भरायचा आहे. तिथे बँकेत जा, तुम्ही इझिली सांगा त्यांना की लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत, आधार लिंक करायला सांगितलं आहे. तर ते आधार लिंकचा तुम्हाला फॉर्म देतील, ते फॉर्म भरून तुम्हाला बँकेत जमा करून द्यायचं आहे. लगेच तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील. ओके, ते केल्यानंतर लगेच पैसे खात्यात येत आहे. ओके, त्यामुळे DBT एनेबल करणे खूपच गरजेचे आहे. आतापर्यंत लाखो महिलांच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत. काही तांत्रिक कारणामुळे ज्या महिलांना मागील 2 महिन्याचे पैसे मिळाले नाहीत त्यांना 4,500 रुपये पण भेटलेले आहेत. तसेच ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरले त्यांना या महिन्यापासूनच पैसे मिळणार आहेत. तिसऱ्या हप्त्याच्या आतापर्यंत 521 कोटी रुपये महिलांच्या अकाउंटला जमा करण्यात आले आहेत. आता सर्व महिलांच्या खात्यात पैसे येतील असं महिला व बालविकास विभागाने सांगितलं आहे. आता महत्त्वाचं तुम्ही ते समजून घ्या. तुम्हाला जी प्रोसेस सांगितली मी, जरी तुमच्या खात्यात अजूनपर्यंत पैसे आले नसतील तर त्याचं एकमेव कारण असू शकतं DBT एनेबल नसणे किंवा आधार लिंक नसणे. ते तुम्ही करून घ्या, पटापट करून घ्या बँकेत जाऊन ते. आता महत्त्वाची जी नवीन तारीख आहे ती नवीन तारीख संदर्भात आता माहिती जाणून घ्या. आता जी माहिती मी तुम्हाला देत आहे नीटपणे समजून घ्या. बघा जी तारीख इथे स्क्रीनवरती मी लिहित आहे ती बघा, 5 ऑक्टोंबर ही तारीख तुम्ही बघू शकता. तारीख काय लिहिली आहे? 5 ऑक्टोंबर. तर ही जी 5 ऑक्टोंबर तारीख आहे, या 5 ऑक्टोंबर तारखेला एक मोठी सभा असणार आहे आणि या सभेला नरेंद्र मोदी साहेब येणार आहेत. नरेंद्र मोदी साहेब 5 ऑक्टोंबर रोजी येणार आहेत आणि सभा होणार आहे. एक सभा होणार आहे 5 ऑक्टोंबर रोजी आणि मोदी साहेब येणार आहेत. त्यामुळे जेव्हा पण अशा सभा होतात तेव्हा पैसे खात्यात जमा होतात, राईट. कारण सुरुवातपासून जे पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता येत आहेत तर ते सभानुसार पैसे टाकले जातात. आता 5 ऑक्टोंबर रोजी सभा आहे आणि मोदी साहेब येणार आहेत. त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येणार आहेत 5 ऑक्टोंबर रोजी. त्यामुळे 5 ही तारीख लक्षात ठेवा, 5 ऑक्टोंबर. या 5 ऑक्टोंबरपर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे 100% येऊन जाणार आहेत. जरी तुम्हाला पैसे भेटले नसतील तर या 5 तारखेला पैसे येऊन जाणार आहेत. आलं लक्षात? जरी तुम्हाला 1 रुपया पण अजूनपर्यंत भेटला नाही तर 5 तारखेपर्यंत वेट करा. सर्वांच्या खात्यात 5 तारखेपर्यंत पैसे पाठवले जाणार आहेत. म्हणजे आजपासून सुरुवात झालेली आहे. आज काही महिलांना पैसे भेटतील, उद्या काही जणांना भेटतील, परवा काही जणांना भेटतील. असं करत करत 5 ऑक्टोबरपर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे, बँकेत जाऊन ते आधार लिंक करून घ्या, आधार बँकेला लिंक करून घ्या. ओके, तेवढं काम करून घ्या फक्त. आणि 5 तारखेपर्यंत वेट करा. जरी पैसे आले नसतील तर 5 तारखेपर्यंत पैसे येऊन जातील. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण छोटी किंवा मोठी अपडेट येत असते ती सर्वप्रथम ATP गुरुजी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.